माझा प्लॅन असा होता की आता प्रॅक्टिस करायची. मी बॅच वगैरे घेतली आहे, माझी स्टडी चालू झाली होती कंटिन्यू. आणि म्हणजे लहान बाळ असल्यामुळे मी दिवसभर तर होतच नव्हतं, कारण घरातली कामं वगैरे, लहान मुलाचं मोठ्या मुलाचा डब्बा, लहान मुलाचं बघणं वगैरे. आणि मी घरात एकटीच असल्यामुळं मला सगळं म्हणजे एकटीलाच करायला लागतं की लहान बाळाला पण घ्यायला कोण नव्हतं सोबत. म्हणजे माझं प्रिपरेशन चालू होतं ते डिसेंबरच्या CTETसाठी. कारण मला माहिती होतं माझं इतकेच इथं होणार नाही. आय एम ॲन ॲव्हरेज स्टुडंट. असं नाही की मी खूपच म्हणजे इंटेलिजंट वगैरे आहे, नाही. मी पण नॉर्मलच स्टुडंट आहे. बट जस्ट थिंग इज दॅट माय स्ट्रॅटेजी वर्क्स ऑन CTET. मग प्रिपरेशन वगैरे चालू झाली, कारण असं होतं की डोक्यात आपल्याला द्यायची तरी डिसेंबरची आहे, त्याच्यामुळे मी इतका अभ्यास नाही केला. म्हणजे जोरदार अभ्यास जो म्हणतो आपण ते नाहीच केला. मी तेवढा लोड पण नव्हता घेतला, कारण दिवसभर लेकरांचं करून मी रात्री त्याला म्हणजे 9-10 वाजता झोपी घालून 12 वाजेपर्यंत वगैरे मी स्टडी करायची बॅचमधून. आणि स्वतःचं काहीच नाही केलं मी. जे आहे ते बॅचमधले मटेरियल्स वगैरे जे आहे सगळं PYQ, मॉक टेस्ट वगैरे सगळ्या बॅचमधूनच घेतल्या. माझं सेंटर आलेलं हैदराबाद जे आहे ते आमच्या गावापासून 250 ते म्हणजे 250 किलोमीटर वगैरे आहे. मग लहान बाळ म्हणजे तेव्हा माझा छोटा मुलगा जो आहे तो तेव्हा होता 5 महिन्याचा, काहीतरी 5-5.5 महिन्याचा होता तो. मग लहान बाळाला घेऊन म्हणजे बस पण मला मोशन सिकनेस असल्यामुळे बसचा तर ऑप्शनच नव्हता. रविवारी CTET होती आणि शनिवारी आमचा पेपर एक्झाम BEdचा फर्स्ट सेमिस्टरची एक्झाम होती BEdची. मग द्यायचं नाही द्यायचं म्हणून, कारण लहान बाळाला घेऊन हैदराबादला जाणं आणि त्याच्या अगोदर शनिवारी एक्झाम होती इथली. म्हणजे अगोदर गेलं तरी नव्हतं जमत, कारण शनिवारची एक्झाम BEdचं तर एक्झाम नाही म्हणजे सोडता येणार. सेमिस्टरची एक्झाम होती BEdची. एक्झाम हॉलमधून आल्यावर मी हॅपीच होती की पेपर इझी होता, कारण स्टडी झाली होती माझी सगळी. हॉलमधून आले, सगळं हॉटेलमध्ये गेलो, मग जिथं स्टे केलं होतं आम्ही. म्हणजे यूट्यूबवर सगळ्यांचं चालू झालं होतं की कोणकोणते क्वेश्चन्स आले होते, कोणकोणत्या सेटला कोणकोणते क्वेश्चन होते. मग त्यांचं म्हणजे कोणकोणते आन्सर चेकिंग वगैरे चालू झालं म्हणजे यूट्यूब लाईव्हमध्ये वगैरे. मग मी पण माझे किती बरोबर वगैरे आलेत बघितलं, तर तेव्हा मला कळालं की माझे 89 जे आहेत ते क्वेश्चन बरोबर आहेत. तेव्हा मी रडायला चालू केली. कारण एवढं केलं म्हणण्यापेक्षा कष्टच होते माझे. 3-4 महिने मी खरंच म्हणजे काढले होते. 2-2, 3-3 वाजेपर्यंत. लास्टचा 1 महिना जो होता मी 3-3 वाजेपर्यंत, 4-4 वाजेपर्यंत पण अभ्यास केला. 4 वाजेपर्यंत झोपायचे, कारण मला सकाळी 6-7ला उठून आणि मोठ्या मुलाचा डब्बा करायचा असायचा. म्हणजे कष्ट होते माझे, अगोदर नव्हते, पण शेवटचे 2 म्हणजे मे, जून 2 महिने जे होते ते म्हणजे खूप कष्टात गेले म्हणजे मी CTETसाठी. म्हणजे अक्षरशः रडू आलं की एवढं सगळं केलं आणि 1 मार्कासाठी माझं CTET क्वालिफाय नाही होणार.